तायडे बाहेर येतो पहिल्यांदा. ये बाहेर. काय झालं दादा? आत्ताच्या आत्ता निघायचं तिकडे, नवऱ्याच तिकडे जायचं. नवऱ्याच तिकडे जायचं म्हणजे मी कसं जाणार नवऱ्याच्या इकडं? का? घटस्फोट झालाय म्हणून जाय नाही का तिकडे? अरे घटस्फोट झाला म्हणून तर जाईना ना मी. आणि मला कुणाचा आधार आहे तुमच्याशिवाय? मला तू हितनं लावते, मी कुठे जाणार रा? तुझा झाला घटस्फोट, आता माझा घटस्फोट व्हायची वेळ आली आहे. अरे. तुझ्यामुळे आमच्या घरात भांडणं लागायची. माझ्यामुळं मी काय केलं असं? काय केलं? अरे माझी बायको बिचारी पाठपासून उठतीय, स्वयंपाकाचं काम तिनेच करायचं, झाडलोट तिनेच करायची, सगळं तिनेच करायचं. तू काय करू लागतं सांग बरं तू? हा? अरे तुमचा संसार आहे म्हणलं तुम्हीच करायचं की का मी करू लागायचं तुम्हाला? आता कसं बोलली? आमचा संसार आहे ना, मग आमचा संसार आहे, आम्हाला आमच्या पद्धतीने करू दे. अरे पण मला आई बाप सांभाळते, तुला काय झालं एवढं बोलायला? आई बाप सांभाळत्यात, पण तू हिथं माझ्या हिथं राहती ना. हा? बायको रोज उठलं की जी नाही ती बोलती मला. अरे मी पण करू लागतेस की असं बाई मी की आई तर खाती म्हणून. तसलं काय सांगू नको. तुझं काय आहे ते तुझा तो मार्ग बघ, आम्हाला आमचा संसार सुखाने करू दे. हे बघ मी काय जाणार नाही आणि माझ्या आई बाप ती मला सांभाळाय खंबीर. तू नको मला सांगू कुठं जायचं आणि कुठं नाही तिथे. तुला जावंच लागेल. नाही मी नसती जात. नसती जात. हो त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे. तुला कशी घालवायची ना ती बघतो मी. तू पण कसा घालावतो ना मी पण बघते. होय वाटते जरा हा काय आणाचे विचार आहे का नाही बायको? कोणा विचार हा? एकदा सोडून दिलेली माघारी आणतोय मी तवा येड आहे काय? आज लय जरा कष्ट लागतंय. कशाचं कष्ट आहे बाबा? हे बघ, ज्या दिवशी बायनं फकड्याचा उंबरा ओलांडला नाही त्या दिवशी आपण सोडून दिली. आपल्याला इज्जत आहे का नाही? हा गावात बरोबर. किंमत आहे का नाही? आहे. आहे ना? मग कशासाठी आणायची मला एवढं सांग बरं. आणि ते काम करायचं सध्या आणायचे. नकोच ना, पण काम करायचा विषय नाही. आपल्याला परमेश्वरानं हातपाय चांगलं दिलेच आहे. बर बिचारीला काय कमी होतं आपल्या घरी? नव्हतं काय सगळे जागची जाग्यावर होतं. सगळं होतं. पण ही ज्या आईची मस्ती सारखं 5-5 मिनिटाला असू द्या, लेकीला- एवढे बारा आणा नाही घेऊन येऊ. आणायचा विषय नाही, घेऊन ये. आवत तिला काय नुसता फोन करतो पळत येईन. पण तिच्यापेक्षा तिच्या आईला मस्ती लय होती. 5-5 मिनिटाला फोन करायची. बाई जेवली का? बाय असं झालं का? बाय तसं झालं का? हा? सारखाच फोन होईल. सारखाच फोन. बरं एवढं झालं हा. सारखंच काय? नवरा काम करतो का? सासरा नीट बोलते का? अगं तुझ्या घरात किती अंधार आहे ती बघ, मग आमच्या घराचं वास मोज. असं बरोबर आहे का नाही? एवढे बारा आणू. आणायचा विषय नाही. घरातले लक्ष बी जाऊ द्यायचे ना. घरातली लक्ष्मी त्या दिवशी गेली ज्या दिवशी तिनं कोर्टाची पायरी चढायला लावली. बरं बघू काय तर मार्ग काढू हे. मार्ग निघायचा विषय नाही. आपण तिला काय दिला आता? घटस्फोट. कायद्यानुसार तिला घटस्फोट दिलाय. तिनं तिकडे आता तिनं दुसरा नवरा करू दे ना, तिकडे 10 नवरा करू दे. आपल्याला काय करायचंय का? बरं आपण कागदात द्या ना ती का नवीन हा? नवीन कागदातली. नवीन हा दुसरी बायको आहे. हा शोरूम बंद आणू. शोरूम मधन आणता का आता कागदातल्या? आता हाव चांगल्या पोरांना इथं बायका मिळणार त्या, आणि तुम्ही म्हणताय शोरूम मधन आणू कागदातली. आणि लगेच एका मिनिटात देते ती. हे बघ ती गेली सोनू भाऊ, मी काय सांगतो ऐक. हा तुझ्या जर माहितीनं हा एखादी चांगली हा. बघ लग्न झालेली असू दे, नवऱ्याने टाकून दिलेली, किंवा बाबानो कसं आहे एखाद्या बिचारीचा म्हणजे नवरा हे झाला स्वर्गवासी दोन झालेला पोरांची. असाला, कसली बी असू दे, बर फक्त चांगली असावी. बघतो एक नंबर बघ. दुसव ठेवली असू दे, पण पुरी कशी पान बघायची या काळी. हो बघ रागानं कसली बी असू दे, हा. फक्त नांदणारी असावी. बर कळलं का? नाही. अशी जर कोण तुझ्या बघण्यात असेल हा. तर बाबा माझी काय हरकत नाही लग्न करायला. पण तशी जर नसेल का तर रामकृष्ण हरी लावतो फोन मी मित्राला बघून. चालते. काय लावतो मी. चालते जा मग. हो येऊ. हो हो ये. बघतो तेवढे. हो बघ तुझ्यानं काय चांगली बघ एखाद्या. हो एक नंबर बघ. चालते जाऊ दे मग. हो. मला बी आज काम आहे रानातलं. बरं बरं. एवढी आता घेतो आज ड्रिप हातरून आज चायला. अरे बापू, अरे पोरा, तुम्ही इथे तायडीला तिकडे नांदा लावणार आहे नवऱ्याच तिकडे का कसं सांगा बरं तुम्ही? अरे काय का सकाळ सकाळी येडाबिडा झालाय काय तू? अहो घटस्फोट झाला असला म्हणून काय झालं बापू? इथं माझा घटस्फोट व्हायची वेळ आली. काय झालं आता? आता काय सांगू तुम्हाला, माझी आणि माझ्या बायकोची रोज किरकिर आहे. कशावने? कशाने म्हणजे तायडीमुळे. अरे ती काय करते पण? काय करते या? अहो काम करू लागते का सांगा बरं बायकोला? हा? आणि सगळ्यात महत्वाचं
आयला काय पण सांगते माझ्या बायको बद्दल. अरे हुकला का लहान धाकटे आहे, सांभाळून घ्यायचं ला का. अहो सांभाळून घ्यायचंय म्हणून तर सांभाळून घेतो इतक्या दिवस मी, पण मलाच कोण सांभाळून घेत नाही. इकडे बायको बोलतीय, तिकडे बहीण बोलतीय. तुझं काय म्हणणं आहे आता? माझं एवढंच म्हणणं आहे बापू, काय तरी तिचं ती मिटवा, नाहीतर दुसरं लगीन तर लावून द्या तिचं. अरे ला का आपल्याशिवाय तिला आधार कोणाचा आहे ला का पोरा. अहो आपल्याशिवाय आधार कोणाचा नाही, पण मला कोणाचा आधार आहे सांगा बरं. अरे तुला आम्ही हायच केला का, पण तिला कोण आहे? ते काय नाही बापू, ह्याचा काय ना काहीतरी फैसला तुम्ही केला पाहिजे. मला काय माहिती नाही. अहो माझी बायको बिचारी उठती या, घरातलं सगळं काम, बाहेरचं सगळं काम, गोट्यातलं सगळं काम, सगळं बिचारी एकटीच करते. हे काय करू लागते सांगा बरं. हा करू दे आता, बायकाची जात आहे मला एवढं चालतंच की रे. चालतंच म्हणजे, पण ती मला म्हणते ना बहीण तुमची बसून खाती या आणि सगळं काम मला करावं लागतं या. हा ह्याचा विचार करा तुम्ही. त्या तुमच्या दोघाच्या भांडणात बहीण भावंडाच्या का नाही माझं मरण व्हायला लागलंय. नाही नाही मरण व्हायला लागलंय. तुम्ही अगोदर नीट बघून द्यायचा नव्हता का नवरा करून तिला. हा अरे मला माहिती होतं आता तिचं असं व्हायचंय म्हणून ला. व्हायचंय म्हणजे झालंय ना. कसं आहे बापू माहितीये का, एकतर पुरी भेटा नाही त्या. हा माझी बायको जर मला सोडून गेली, माझा घटस्फोट झाला, दुसरी पोरगी कोण द्यायची आहे का सांगा बरं. एकतर तीच लगीन कसं तरी जुळावलंय आपण खोटं नाटं सांगून. हो पोरा तुझं म्हणणं सगळं पटतंय. बरं काहीतरी मी तोडगा काढतो. नाही नाही काहीतरी लवकर तोडगा काढा. काय ती घरातलं घरात मिटलं पाहिजे. उगा चार माणसात येऊन उपयोग नाही. अरे तुझं म्हणणं सगळं खरं आहे. तू लय भांडण करावं आणि तिला काय बोलावं, आणि तिनं जर उद्या तुला हिस्सा मागितला तर काय करशील मग? आता हिस्सा द्यायला तुम्ही एवढं कमवून ठेवलं का हिस्सा द्यायला. अरे मी नाही कमावलं, पण हाय त्याच्यातला तरी काय देणे तुला द्यावं लागेल का नाही? ह्याच्यावर काय उपाय काढायचा आहे ना ते तुमचं तुम्ही उपाय काढा. काय पण माझ्या डोक्याला काय कलई करू नका. बरं, बघू मी तिला वाज गुडीत बोलून सांगतो. हा तुला टेन्शन घेऊ नको. बघा बघा लवकर. तू बी बायकोला सांग की समजून जरा. अहो सांगितलं की समजून. हा आता बायकोला जास्त व्हायचा आवाज चढवून बोललं की लगेच बॅग भरती या, जाती माहेराला जाती माहेराला. हा? तुमच्या काळातल्या बायकाचा आशा आहे त्याला का, आमचा काळ लय भारी होता ला. कशाचं काय बापू, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. हा? घेतली डोक्यावर बसवून आणि आता डोक्यावर- जळतंय त्याचं जळतंय काय सांगू मरतंय. बापू तुम्हाला, आता काय गोष्टी सांगायचं सुद्धा नाही. आता काय ती बोलती मला. हा? अरे तू वाज तुला 5 बोट तुला लावा येत नाही तिला, काय मग हे लाड करून ठेवलाय तिचा. कशाचा लाड आहे बापू, मिटवा तेवढं ती. हा मोठं शहाणा, काहीतरी करावं लागेल आता. कुठं गेली पोरगी बघतोस. पाहिला आता हे तायडी कुठं गोट्यातच असेल बरं का. त्या पोराने डोक्याला वाईट केला, दिसती का काही. तायडे का ग बसली येते येऊन? नाही बसली अशीच. आपण झालंय काय अशी काय इकडे एकटीच बसली येऊन तिकडं? अहो सकाळी मला दादा लय बोलला. काय म्हणला? म्हणला तुझ्यामुळेच आमच्या घरात वाद होत्यात, तू इथं राहू नको. मला एक सांगा बापू, मला तुमच्याशिवाय कोण आहे का हो? अगं हो तुझं खरं आहे, समज सगळं पटतंय मला, पण ऐक आमच्या माघारी तरी तुला कोण आहे? कोणच नाही. मग मला तर वाटतंय तू राग मानू नको. हां पण खरं सांगतो मला काय वाटतंय माहिती आहे का, एक आपलं दुसरं तरी लग्न करावं, नाहीतर आपलं हाया पाया नवऱ्याचं तरी आपलं मिटवून घ्या कुठंतरी. दुसरं लग्न? बापू तुम्हाला कसं वाटतंय ते दुसरं लग्न? अगं हो लोक म्हणतात ते काय चुकीचं नाही, लग्न झालेली पोरगी घरात ठेवून आहे. तू बी वाच विचार कर ग. बरोबर आहे की बापू, पण दुसरं लग्न मी नाही करू शकत. हे बघा आता धड मला इकडं ना तिकडं, धड मला नवऱ्याकडं जाता येत नाही, धड मला तुमच्यापाशी थांबता येत नाही. पण आता मला माझ्या आयुष्यासाठी मला काही ना काहीतरी करावंच लागेल की. आता तुम्ही पण मला आसरा देणार सहारा देणार म्हणल्या मला कोण आहे तेव्हा? कोण नसतंय कोणाचं. हे बघा आता एक काम करा, तुम्हीच आता त्या पाहुण्याला फोन करा आणि बोला. थोडाफार राग असेल डोक्यात, आता तर आपली पडकी बाजू आहे म्हणले आपल्याला ऐकूनच घ्यावं लागेल. बोला त्यांच्यासोबत काय ना काहीतरी मला सांगा. अगं पण मी काय म्हणतो, एवढं सगळं झालंच नसतं ग. व्हायचं ऐकून जर हे सगळ्या गोष्टी केल्या नसत्या का नाही, तर आता हे दिवस बघायला भेटलं नसतं. आता काय करणार, माझं नशीबच होतं म्हणल्यावर मी तर काय करू शकत नाही ना. ती राग किती असतो बघ, आता किती शेवटच्या टोकाला राग गेला, पर आता सोडचिट्टी झाली, सगळं झाले. आता ठीक आहे मी बोलतो पाहुण्याला, त्यांची मनधरणी करीन, काहीतरी बोलीन,
पण हे ही तू बी कुठेतरी समजून घे. आता मला माझी चूक कळलीच की. हा, मी आता इथनं पुढं तरी कशाला इकडे येईन तवा. जे अगं- काय असेल ते माझ्या नवऱ्यापाशीच मी राहीन. अगं तसं नाही पोरे, यायचा विषय नाही ग. तू ये राहा, आम्ही तुला काय टाकून दिलंय का? पण कसं आहे माहिती आहे का आमच्या माघारी कोण आहे तुला? अगं ही बहीण भाऊ किती दिवसाची आहे ती. नाहीच की. तू बी तुझा विचार कर ना. म्हणून म्हणतोय आपलं हाय हे मिटवून घेऊ आणि आपलं सुखाने दोघं जण राहावा. चालतंय. तू मी सुखाने असाल तर आम्ही बी सुखाने आहे ग. आणि तू बघतीय रोज किरकिर, रोज भांडण, रोज काय ना काय आहे. किती दिवस सण करायचं ही? तुझ्या डोक्याला ताप, त्या पोराच्या डोक्याला ताप, आमच्या डोक्याला ताप. कशासाठी हे सगळं करायचं? म्हणून म्हणलं आपलं कुठंतरी मिटवून घेऊ. तुला काय वाटतंय मला सांग. नाही नाही, तुम्ही बोला, मी जायला तयार आहे तिकडं. ठीक आहे, मी फोन करतो पाहुण्याला आणि बोलवून घेतो. बोला तुम्ही दोघं, काय होईल ते मिटवून घेऊ आपण. हां चालतंय. चल, जा जेवण वगैरे कर घरी. हो, हां हो. मी आलो गावातून तर हं. या बरं झालं बाबा, देव पावला. मुलगी कशी तरी होई म्हणली या. बघू आता पाहुण्याला फोन करतो जाऊ. आईला जावायला फोन करायचा होता. थांबा. हॅलो हा बोला की. पाहुणं, राम राम. हा राम राम घालाय तरी जागा ठेवली का तुम्ही? हाव केला असाच फोन आता. ऐका की, हे पुरीचं आणि माझं बोलणं झालं या. काय ती म्हणते नांदा यायचं या. कुणाची पोरगी माझी पोरगी आणि कुठं नांदा जायचंय? तुमच्यापाशी. अहो ज्या दिवशी पायरी वालांडली त्या दिवशी तुमच्या पोरीचा समन तोडून टाकला आणि कशाला परत माझ्याकडे फिरताय आता? पाहुणे हो काय राग थोड्या दिवसात असतो, पण समजून घ्या की राव. तुम्हाला कळायला पाहिजे होतं राग किती दिवसात असतो. हा एकलंय नाकाच्या टेंब्याने बोलत होती की माझ्या पोरीला सांभाळून दाखवीन. कुठे गेली ती आता? हाव भांडण तुमच्या दोघात झालं राव, ह्याच्यात आमचं मारण व्हायला लागलं की. पण अव मग हीच तुम्हाला आधी कळायला पाहिजे होतं की नवरा बायकोच्या भांडणात किती पडावं. हा लेख आहे म्हणून किती बाजू घ्यावी. काय कमी होत तिला घरी? पण जाऊ द्या, झाली चूक आमची, मिटवून घ्या की आता. काय नाही मिटवून घ्यायचं नाही आणि काय नाही. आम्हाला आमचं आम्ही बघून घेतो, आम्हाला काय करायचं ते. राव असं कर नका, तिला तरी कोणाचा आधार आहे तुमच्याशिवाय राव? आधार असू नाही तर नसू. आणि नांदाय तुम्हाला यायचंय का तिला यायचंय? हा मस्तीलाच नांदा यायचंय. मग जिला गरज आहे तिला फोन करायला काय तोंड नाही का? फोन नाही तास तास मोबाईलवर कसं टायमिंग असतो? एक फोन करायला टायमिंग नाही वे. बरं पाहुणं, तिला बोलायला लावतो मी, पण तुम्ही राव कुठंतरी मिटवून घ्या थोडं. बघू जमलं तर. नाही त्या विषयी सोडून ज्याला गरज आहे त्याला करू द्या फोन. तुम्ही नका पडूयात. आला असं म्हणल्यावर कसं व्हायचं राव? बघतो आमचं आम्ही काय करायचं. ठेवा, वेळ नाही मला. अहो या कातान टाळे नाही वाजत राव. ते बघू काय करायचं. त्यावेळेस तुम्हाला कळायला पाहिजे होतं. लय नाकाय टेंब्याने बोलत होता गेस. हा अहो चूक झाली म्हणलं की आम्ही राव. चूक नाही आणि काय नाही. जिला गरज आहे तिला करू द्या. ठेवा फोन तुम्ही, मला काम आहे. ठेवा. हा बाबाचा तर राग अजून काय गेला नाही. आता पोरीला सांगतो बाबा तू फोन कर, बघ काय होतंय का. बोलायचं ते मित्र बोलूया. साडे अगं कुठं दरवाजा लावून चालली आहे? अहो रानात चालली वाज म्हणलं काचुळं काढावं. बरं असू दे की, एक बोलायचं होतं तुला. काय हो? अगं ती मगाशी सांगा तुला म्हणलं पाहुण्याला फोन करतो. हा हा केलता बरं का फोन. हा. पाहुणा का ऐका नाही. अगं म्हणतोय तो मला त्यावेळेस लय भांडाय कंड होता, असं झालं तसं झालं, त्यावेळेस कळत नव्हतं का. आणि आता तुम्हाला दिसतोय का जावा, आणि आता तुम्हाला घर दिसतंय का. आता बरोबर आहे की, आपण त्यांना एवढं त्रास दिलाय म्हणल्यावर त्यांनी आता देणारच किती माणसं त्रास अगं आपल्याला. मी तरी म्हणलं अगं म्हणलं पाहुणं एवढ्या बरं माफ करा, चूक झाली आमची. पण नाही ऐकूनच घ्याय नाही. ती काय म्हणलं माहिती आहे का मला, हा नांदायचं आहे कोणाला पोरीला. हा हा. मग तिला काय तोंड ना का फोन कराय. माझं काय, मला काय वाटतंय आपलं, तू एकदा फोन करून बघ काय म्हणते ते बघ. बरं करते मी फोन. असू द्या, हा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघ बघ तेवढं. हो करते मी. असू द्या. हो जा बाया कर. बया घटस्फोट झाल्यापासून मी नवऱ्याला पहिल्यांदाच फोन लावते, पण माझा नंबर असेल का त्यांच्याकडं? जाऊ दे, लावून तरी बघते, उचलला तर बरं. हॅलो, हॅलो, कोण आहे? हा मी पूनम बोलते. कुठली?
अहो तुमची बायको बोलती मी. अजून जिवंत आहे होय? हा हा लागा, जेवढं केलं एवढं वाटवं काय कमी केलंय माझं? अजून तोंड घेऊन फोन केलाय, कशासाठी केलाय? अहो असं उसण्यासारखं का बोलताय? का म्हणजे? लागा लागा लागा, तुझ्या सारख्या बायला तसलीच भाषा पटते. बरं ते जाऊ द्या, मला तुम्हाला भेटायचं एकदा. का? घटस्फोट घेताना कोर्टात पायरी चढताना त्यावेळेस आय बाप तो उर काढून माझ्या पुढनं चालत होती की, होय ग? हा त्यावेळेस फार धावधावना अंगाव येत होती. रडलो पडलो दयामाया केली लागा, पोरा बाळांचा विचार कर म्हणलं तरी तुझ्याच्यानं झाला का भाऊ विचार तरी त्यांचा करणं? हा घ्यायचा ते घेतला घटस्फोट, आणि आता काय तुम्हाला काय मला भेटून काय मारा बिराचा प्लॅनिंग बिनिंग आहे काय बयानो? अहो असं काय डोक्यात नका आणू तुम्ही, असं काय नाही. फक्त मला माझ्यासाठी एकदाच भेटा तुम्ही फक्त. काय आणि नको मी कुठे भेटायचं ते तुम्हाला SMS वर सांगते. काय नको भेटाय नको न काय नको, अर्धी सुखासुखी खातोय खाऊ दे आम्हाला, जगतोय जगू दे. अहो मी तुम्हाला त्रास नाही देणार, फक्त माझ्यासाठी एकदा भेटा. त्रास? अग तुझ्यासारख्या बाईच्या त्या परमेश्वरानं लिहिलेल्या डायरीतच त्रास हा नावाचा शब्द आहे. तुला किती काय केलं तरी तू त्रास देणार का? तर देणारच. कसं असतं, सापाला दूध पाजा नाही तर काय पाजा, फणा काढा ते काढणार एखाद दिवस. बरं तुम्हाला नाही भेटायचं का मग? कशासाठी भेटायचं ते सांग. ते भेटल्यावरच सांगते मी. कधी भेटायचंय? आजच. चालतंय, आलो थोड्या वेळानं. हा मी मेसेज करून सांगते कुठे भेटायचं. लोकेशन पाठव. हा नशीब माझं हो तरी म्हणलं. जाऊ दे, किती काय बोलला तरी आपला नवरा ते नवराच असतो. काय बोललं तरी आता मी अजिबात मानणार नाही. चला आता मी जातेच. अवघडच झालंय गाठ. आला बायकोचा फोन. तुम्हाला कसं कळलं? कळलं फोन आता म्हणून. हायला नव माझी पाहुणे रावळेने सासरवाडी काय तुमच्या कनेक्ट आहे काय? तुम्ही काय त्यांचं काय हे आहे काय टिपर? मग काय मला फोन आलता. आलता का? हो. काय सोन्या भाऊ, फोन बिन आलाय, सगळं झालंय. हं. बायकोचा फोन आला, सासऱ्याचा बी आलता. मला काय केलंय, सासऱ्याला एकदा सांगितलंय ज्या तोऱ्यानं तू बोलत होता ना तिथं कोर्टात, हं. त्याच तोऱ्यानं तुझा माज कसा उतरलाय आता. आता फक्त बायकोचा माज उतरवायचा राहिलाय. मग ती बघितलेलं काय करायचं आता? ते बघितलेलं काय करा आता, त्यांना म्हणा थोडं दिवस थांबा, बर. ह्यांचं मला मार्गी लावू द्या, ह्यांचं काय म्हणणं आहे ते एकदा बघू द्या. कसं आहे, शेवटी पोरं बाळ आहे ती, म्हणून आता थोडस त्या पोरा बाळाच्या तोंडाकडे बघून आता मी निघालो खरं तर. दिसायला भारी होते. नाही असू द्या, किती भारी असू द्या, आता काय विषय नको आपल्याला. बर. पोरा बाळा पुढं दिसणं महत्वाचं नसतं सोन्या भाऊ. हं. मी काय करतो, गाठ घेऊन येतो, बर या गाठ बघतो घेऊन. काय होतंय पुढची प्रोसेस ती तुम्हाला सांगतो मग. हा बर बर. चालतंय, बाकी बरं आहे ना? ओके. दोन एकशे येतं का? आहे ते द्या बरं, तेला नाही तर पैसे. नवी घेतली पण पार्टी बिरती आहे का नाही काय? हा, काय पार्टी देऊ की. चालते, जाऊ का? हो हो. हा. चला. घराजवळच लोकेशन टाकलं आणि लागली सांगायला, तर बसली येऊन. एवढ्या लांब बसू का? बसा. इकडं तिकडं कोण नाही ना दांडकी घेऊन? अहो तसं नाही काय तुमच्या मनात येतंय तसं काय नाही. नाही बा, तुमच्या विश्वासच राहिला नाही आपला. एक तर आमचं आपलं खातोय कसं तरी अर्धे घास सुखाची, पोरं बाळ आहे ती बाबा, तुला काय आहे तवा? बोल, कशाला बोलावलंय? हे बघा, झालं गेलं विसरून जावा काय? आणि आपण परत नव्याने सुरुवात करू. ईड आहे काय? सोन्या भाऊनं कालच पोरगी बघितली मला आणि सांगितलंय आता पोरगी सुद्धा दिकणे आहे ना, आपलं तिचं बी वय थोडस हालाकीचा दिवस चालत आहे. तुम्ही जर लग्न केलं, पोरगी समजूतदार आहे, चांगले आहे, आपलं चांगला संसार होईल. आता 2-4 दिवसात तारीख काढायला चाललंय आमचं, तू म्हणते नव्यानं सुरुवात करू. हे बघा, तुम्ही तुमच्या घरच्यांच्या सांगण्यानुसार तसं केलं, मी माझ्या घरच्यांच्या सांगण्यानुसार तसं मी केलं. नाही केलं काय घरच्यांच्या सांगण्यानुसार. कसं आहे, तुला 5-5 मिनिटाला फोन करून आईला बोलायची लई सवय होती की, लई नाक उचलून टेंब्यानं बोलत होती की, हा माझी पोरगी काय मला जड झाली का, मी खंबराट आहे पोरगी सांभाळायला, आणि एकटी पोरगी मला काय लय आहे का. आणि बाप तर लय तोऱ्याने बोलत होता, हा की दुसरं लग्न करून देईन, हा पोरांची काय कमी आहे का, पोरीची जात आहे कुठे बी खपल.
आता कशाला मेव मांजरागत मला फोन करताय? आता कुठे गेला तुमचा तो माज? कुठे गेला तो तोरा? हा बोल की आता. मग आता काय करायचं तुम्ही सांगा. हे बघ, आपलं माझं जे काय झालंय ते झालंय. तुझ्या पायात पार आयुष्याच्या जिंदगीच्या पिपाण्या झाल्या. कोर्टाच्या पायऱ्या चढ चढून अर्धा 1 एकर फुकून टाकला त्या वकिलाची भरती करून करून. नीट राहिली असती तर तेवढाच एकर पोरा बाळांना आला असता. पण धड तुझ्या नाही धड माझ्या नाही घातलं कुत्र्याच्या ह्याच्यात. तसलं काम झालंय आता. हाय का त्या पोरांना आहे म्हणा? आहे का? हाय का सांग की. होरा 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 इकडं तिकडं वाटणं पोरं खेळत असले, एखाद्याची आय आली तर पोरं पटा 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 तपली पोरं पळून जाते. ते हे नुसते बघत बसते ते की हे मित्र त्यांचे कसे आईच्या कुशीत जाते. त्यांना कुणा कुशीत जायचं? कुणा जायचं सांग की. लेकरं दुसऱ्याच्या घरी गेले तर त्या बिचाऱ्या पोरांच्या आया धाबा धाबा ठोकं टाकून आपल्या पोरांना घराकडे लावून देते. जा म्हणते तुमच्यामुळं आमची पोरांना आबरू जाते. काय करायचं त्या पोरांना? त्यांचा विचार केला कधी? आपलं पोरग खातंय का, पितंय का, संध्याकाळी झोपताना आपली आठवण काढतंय का, ह्याचा विचार तरी केला कधी? कशाला तुला आता आम्ही पाहिजे? हे बघा, मला बापूंनी पण घरातनं बाहेर काढल्यासारखं झालंय आणि दादा पण आता म्हणतोय तू घरी थांबू नको म्हणून. आता मला तुमचाच आधार आहे. मग तुम्ही ठरवा काय करायचं आणि काय नाही ते. हे बघा, तुम्ही म्हणाल तसंच करू आता, कारण शेवट तुम्हीच पर्याय राहिलाय माझा. पोरांच्या तोंडाकडे बघून एक गोष्ट करू शकतो. तुला जर हितनं माझ्या घरी माघारी यायचं असेल तर आजपासून तुझ्या आईचा आणि तुझा कायमचा संबंध संपवावा लागेल. पाहुणे म्हणून आली, पाहुणचार करू, साडी चोळी करून माघारी लाव. पण तुला जर 10 मिनिटाला तिचा फोन येणार असेल तर आताच सांगतो, तू आपल्याकडे नाही आली तरी चालेल. बाप मेवना माणूस चांगला आहे. मेवना आपल्याला एका शब्दानं काय बोलला नव्हता, त्याच्यामुळे तो चांगला आहे, त्याचा काही विषय नाही. पण तुझा बाप आणि तुझी आई ह्यांचा मात्र फोन आला नाही पाहिजे. 4-4 दिवसाला तू इकडं आली नाही पाहिजे. जमत असलं तर बोल, नसेल तर काय हरकत नाही. चालतंय, मी नाही इकडे येत आणि माझ्या आईबापाचा पण फोन येणार नाही मला. जा, त्यांचं काय आहे ते बघ आणि मग तुला घेऊन जातो मी. पण जिरला ना पक्का. हा असंच नाही. कसं आहे माहित आहे का, घटस्फोट घेताना लय मजा वाटते, पण ज्या दिवशी घटस्फोट घेऊन पुढची जिंदगी जगायला लागता का नाही तुम्ही, तेव्हा घटस्फोट घेऊन जिंदगी जगलेल्याचा माज आहे ना त्यानंतर उतारतो. तवर नाही कळत, तेव्हा लय वाटतं आपला बाप, आपली आय, आपला भाव, आपला पाहुणा, मामा, आमका फलाना. पण ज्यावेळेस जगायला सुरुवात होती ना तिथनं पुढं खरी, तेव्हा कळतं की आपला बाप आपल्याला किती जपतोय, आपली आय आपल्याला किती जाते, आपला भाव आपल्याला कुठपर्यंत जाणार आहे, आपला मामा असेल, आपला कोण आमका फलाना असेल, आपल्या आयुष्याला कितपर्यंत जातोय हे तेव्हा कळतं. त्यामुळं ह्यो माज आहे ना, ह्यो माज असा दाबून ठेवायचा असतो. नवऱ्यावर माज दाखवायचा नसतो घरच्यांचा, कळलं का? जा यायला म्हणून सांगत असतो, घटस्फोट ह्याचा त्याचा ऐकून घेऊ नका. आयुष्य हे आपल्याला काढायचं असतं. आपण आयुष्य काढणार असतो. आपण कुठपर्यंत आपल्याला आईबाप जाणार आहे ते, आपला नवरा आपल्याला जिथपर्यंत जाणार आहे ना तिथपर्यंत आपले आईबाप जाणार नाही, ते आपला भाऊ जाणार नाही किंवा आपला कुठला नातेवाईक जाणार नाही. म्हणून घटस्फोट घेताना 10 वेळा पुढचा विचार करा आणि मग घ्या.